महाराष्ट्रात जर एकदम ताकदीचा मास अपिलिंग सिनेमा कोणी बनवू शकतं तर प्रवीण तरडेचंच नाव पहिलं आपल्या डोक्यात येतं. शेतकऱ्यांबद्दल प्रवीण तरडेच्या प्रत्येक सिनेमातच काहीतरी रेफरन्स असतोच. पण स्वामी समर्थ आणि शेतकऱ्यांची अवस्था ह्या दोन गोष्टींना कमर्शियल लेवलवर पडद्यावर दाखवायचं गणित खरंच प्रवीण तरडेंना जमलंय का ते या व्हिडिओमध्ये पाहू. पिक्चरचा ट्रेलर बघून असं वाटलं होतं की हा फक्त एक इमोशनल ड्रामा असेल, पण हा सिनेमा प्रॉपर रोलर कोस्टर राईड आहे, जिथे तुम्हाला हा सिनेमा कधी खूप जास्त इमोशनल करतो तर कधी पोट धरून हसवतो. सिनेमातल्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर मोहन जोशींचा स्टँड आउट परफॉर्मन्स तुम्हाला जागेवरून हलू देणार नाही. स्नेहल तरडे आणि बाकीच्या स्टारकास्टनी पण एकदम कडक काम केलंय. महाराष्ट्रात रोज 10 पेक्षा जास्त शेतकरी आत्महत्या करतात आणि अशा गंभीर विषयावर जेव्हा सिनेमा येतो आणि शेतकऱ्यांचं स्ट्रगल दाखवतो तेव्हा आपोआपच खूप जास्त रिलेटेबल वाटतं. बाकी पिक्चरचा विषय जरी गंभीर असला तरी याचं प्रेझेंटेशन खूप जास्त एंगेजिंग आणि एंटरटेनिंग आहे. 3 तासाचा सिनेमा असून सुद्धा फर्स्ट हाफ कुठंच बोर वाटत नाही. आणि जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर सेकंड हाफ मध्ये सुद्धा जिथं सिनेमा थोडा स्ट्रेच झालाय असं वाटतंय तिथंही तुम्हाला भारी वाटू शकतो. बाकी गाणी आणि म्युझिक पण एकदम भारी झाले. आणि शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे जे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच कळेल. पण जसं कॉईनला 2 बाजू असतात तसंच काही गोष्टी खटकतात सुद्धा. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे म्हणून हा मुद्दा मांडणं थोडं गरजेचं वाटलं. सिनेमात एका शेतकऱ्याचा एक डायलॉग आहे, भाषण करणारे महाराष्ट्रात लय ये तू भाकर दे. म्हणजे खऱ्या आयुष्यात सुद्धा शेतकऱ्याच्या विषयावर चर्चा तर लय होतात पण त्यावर प्रॅक्टिकल सोल्युशन मात्र निघत नाही. आणि सिनेमात सुद्धा शेतकऱ्यांच्या अडचणीवर तरडेंनी जे सोल्युशन दाखवलंय ना ते थोडं इलॉजिकल आणि मेलोड्रॅमॅटिक वाटतं. आता स्पॉइलर न देता सांगायचं झालं तर क्लायमॅक्स खूप जास्त ड्रॅमॅटिक केलाय. शेतकऱ्याला पूर्ण हरलेलं दाखवण्यापेक्षा त्यांनी भक्तीच्या अँगलने प्रेक्षकांना एक इमोशनल रिलीज दिलाय. आता भक्तीच्या दृष्टीने ते ठीक असेलही पण वास्तवात शेतकऱ्यांच्या समस्यावर हे सोल्युशन प्रॅक्टिकल वाटत नाही. आणि आजकाल जिथं लोकांना खूप रिअलिस्टिक गोष्टी पाहायची सवय झाली तिथं ही गोष्ट काही लोकांना खटकू शकते. बाकी सेकंड हाफ काही लोकांना थोडा स्ट्रेच सुद्धा वाटू शकतो, पण ओव्हरऑल सिनेमा खूप भारी झालाय आणि प्रत्येकाने थिएटरमध्ये एक्सपिरियन्स करण्यासारखा आहे. बाकी प्रवीण तरडेचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुवा करणार का कमेंटमध्ये नक्की सांगा.